तर नमस्कार मंडळी. मी श्रावण मिरगळ. मी एक कलाकार आहे. काही जण मला ओळखतच असतील. अ, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण माझं एक यूट्यूब चॅनल आहे. S7 क्रिएशन श्रावण मिरगळ. तर तो मॉनिटाईज झालेला आहे. तुमच्यामुळेच जे काही मला लोकं फॉलो करतात, जे काही सबस्क्राईब करतात, त्यांच्या प्रेमाखातीरच तो मॉनिटाईज सुद्धा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की तो ज्या व्हिडिओमुळे ज्याचा वॉच हॉवर काउंट कंप्लीट झाला होता, नाही का? म्हणजेच तुरु तुरु चालू नको आमचा एक डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ होता. तर त्या व्हिडिओला साधारण 5.5 लाख म्हणजे 5.25 लाखपर्यंत व्ह्यूज सुद्धा गेलं होतं तुमच्याच प्रेमाखातीर. आणि मला असं वाटतं कदाचित त्याच व्हिडिओमुळं माझा वॉच ओव्हर कंप्लीट झाला असावा आणि माझा चॅनल मॉनिटाईज झालं. सबस्क्रायबर खूप कमी आहेत, पण त्या व्हिडिओमुळे मला मॉनिटाईज माझा अकाउंट झालेला आहे तुमच्या प्रेमाखातीरच. पण त्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आला. हां, कारण ती व्हिडिओ मी 3 वर्षापूर्वी टाकली होती. मला त्यातलं एवढं काही माहिती नव्हतं क्रेडिट वगैरे आणि माहिती नव्हतं त्यापेक्षा म्हणजे ते सॉन्ग काय मी यूज केलं होतं फक्त डान्स परफॉर्मन्ससाठी आणि ती व्हिडिओ होती म्हणजे सॉन्ग मागे चालू होता आणि आम्ही डान्स केला होता. तो सॉन्ग पुन्हा मी एडिट करून टाकला नव्हता. तो चालूच होता. तरीसुद्धा कॉपीराईट क्लेम पडला. तर मी कॉपीराईट क्लेम पडल्याच्या नंतर व्ह्यूज चालूच होते. आणि मला तेव्हा काय माहिती नव्हतं कारण का 3 वर्षापूर्वी मी ती व्हिडिओ टाकली होती. आणि मग तर मी डिस्प्यूट केलं, की मी फेअर यूज आहे. म्हणजे मी कुठल्या माझ्या स्वार्थासाठी गाणं यूज नाही केला. त्यानंतर त्यांना क्रेडिट्ससुद्धा दिले, ज्यांचं जे गाणं होतं ते. त्यांना क्रेडिट्ससुद्धा दिले. पण काही प्रोसिजर माहीत नसतं त्यांनी कॉपीराईट स्ट्राईक दिला. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे, कॉपीराईट स्ट्राईक पडल्यामुळं माझ्या चॅनलवरती इफेक्ट झालं. म्हणजे व्ह्यूज कमी यायला लागले. तुम्ही आता बघू शकता काय माझ्या चॅनलला व्ह्यूज कमी यायला लागले. जे शॉर्ट्स वगैरे टाकायचो मी 2-2 हजार 3-3 हजार व्ह्यूज पडायचे. म्हणजे आत्ताच माझी ग्रोथ चालू होती. पण तर त्या कॉपीराईट स्ट्राईक मुळे काही 60 व्ह्यूज एका शॉटला 25 व्ह्यूज अशी यायला लागले. तर त्या स्ट्राईकमुळे मला याची कल्पना सुद्धा नव्हती. पण हळू-हळू अभ्यास केल्यामुळं, काही थोडं रिसर्च केलं त्यामुळं मला समजायला लागलं. तर मग ती व्हिडिओ जी तुरु तुरु चालू नको, तिला तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवरती दाखवतो. तिला पाहू शकता 5 पॉइंट काहीतरी 27 के व्ह्यूज गेलेत. म्हणजेच 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज गेलेले आहेत. तुमच्या प्रेमाखातीरच गेलेले आहेत. मी जेव्हा त्या डिस्प्यूटला अप्लाय केलं मी, तेव्हा YouTubeने मला परमिशन दिली. त्याची अर्निंगचं मला तो येस कॉइन तुम्ही बघू शकता. मला त्यांनी परमिशन दिली, पण ज्यांचं जे ओनर आहेत सॉन्गचे त्यांनी मान्यता नाही दिलं, तर मला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. कारण का त्या कॉपीराईट स्ट्राईकमुळं माझ्या चॅनलवरती इफेक्ट पडत होता आणि कदाचित माझं चॅनल बंदही होऊ शकत होतं. कारण का आपल्याला यातली जास्त काय माहिती नाही. आम्ही नवीनच यूट्यूबर आहे. तर नाही ठीक आहे त्यांचं पर्सनल सॉन्ग आहे ते. त्यांची तेवढी अथॉरिटी आहे त्यांची. मुळात चूक माझी ही झाली, की आपण सगळे यूट्यूबर आपण व्हिडिओज बनवतो वगैरे. तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. माझ्या नकळत चूक झालेली आहे. तर ती तुम्ही चूक करू नका. कारण एवढी आपली मेहनतीने आपण चॅनल बनवतो नाही का. आपण व्हिडिओज बनवतो. आता मी सुद्धा एक नवीन शो सुरू केलेला आहे YouTubeवरती इनसाइड चर्चा विथ श्रावण हा माझा पॉडकास्ट शो सुरू केलेला आहे. भीती होती नाही का चॅनल वगैरे. तर मी तो व्हिडिओ काढून टाकलेला आहे. थोडंसं वाईट वाटलं कारण का खूप व्ह्यूज गेले होते. त्या त्या एका व्हिडिओमुळं माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता. तर काही हरकत नाही. माझं फक्त मी यासाठीच हा व्हिडिओ बनवला, की थोडंसं तुम्ही जसं आजपर्यंत प्रेम करत आलात, तर अजून थोडंसं प्रेम दाखवा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. का माहिती आहे का? जर तुमचा जर सपोर्ट असेल, तर नक्कीच एक कलाकार पुढे जाऊ शकतो. आणि मी मी तुम्हाला ह्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे, कारण का जी मी चूक केली, माझ्यासारखे जे काही यूट्यूबर असतील, जे नवीन-नवीन त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल, त्यांना जास्त काही कळत नसेल या YouTubeबद्दल. म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझे काही जो अनुभव आहे, मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तुमचेही जे काही अनुभव असतील, तुमचाही काय प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये टाकत जावा आणि ज्यांना या प्रॉब्लेमचं सोल्युशन माहिती असेल, त्यांनी सुद्धा तो सोल्युशन सांगत जावं. कारण का जर एखाद्याचं जर आपण हेल्प केली, तर माझी चूक झाली आहे नाही का. मला
ची व्हिडिओ डिलीट करावी लागली ती दुसऱ्याला करावी लागणार नाही किंवा दुसऱ्या एखाद्याचं चॅनल बंद पडणार नाही, त्याची मेहनत वाया जाणार नाही. तर एकमेकाला मदत करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी तुमचं जे YouTubeचं चॅनल आहे ते मेन्शन करा. एकमेकांना सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. मीही सबस्क्राईब करेन. मलाही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असंच प्रेम राहू द्या. जी मी चूक केली ती तुम्ही चूक करू नका. सगळ्याचा आधी रिसर्च करा, अभ्यास करा. मी सुद्धा अजून शिकतोय आणि कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपली प्रसिद्धी होते ना, तेव्हा हे असे अडथळे आपल्याला येत जातात. तर हे एक छोटासा अडथळा आहे माझा. पण मला वाईट वाटलं. मला भीती होती, की माझा चॅनल बंद पडतोय की काय? पण नाही. पण चॅनलवरती अफेक्ट झाला. माझे व्ह्यूज कमी यायला लागलेले आहेत. जी मी चूक केली ती तुम्ही चूक करू नका. बस एवढंच सांगेल आणि पुन्हा एकदा मी तुमची ती रजा करतो. रामकृष्ण हरी.